श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 91वा सर्ग वाचूया. रावणकुमार इंद्रजित जेव्हा आपले काम पार पाडून लंकेला परतला तेव्हा सारे श्रेष्ठ वानर श्री रघुनाथांना चहूकडून वेढून त्यांचे रक्षण करू लागले. हनुमान, अंगद, नील, सुषेण, कुमुद, बल, गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, जांबवान, ऋषभ, स्कंध, रंभ, शतबली आणि पृथू हे सारे सावधपणे आपल्या सेनेची व्यूहरचना करून हातात वृक्ष घेऊन सगळीकडून पहारा देऊ लागले. ते सर्व वानर सर्व दिशांना वर खाली आणि आसपास लक्ष ठेवून होते. गवताचे पाते हलले तरी राक्षस आले का ते पाहत होते. इकडे हर्षभरीत झालेल्या रावणाने देखील आपल्या पुत्राला इंद्रजिताला निरोप दिला आणि सीतेचे रक्षण करणाऱ्या राक्षसींना बोलावणे आणले. आज्ञा होताच त्रिजटा तसंच अन्य राक्षसी त्यांच्यापाशी आल्या. तेव्हा हर्षभरीत झालेला राक्षसराज त्या राक्षसींना म्हणाला, तुम्ही विदेह कुमारी सीतेला जाऊन सांगा की इंद्रजितानं राम आणि लक्ष्मणाला मारून टाकलं. तुम्ही सीतेला पुष्पक विमानात बसवून रणभूमीवर घेऊन जा आणि त्या 2 मारल्या गेलेल्या भावांची प्रेत दाखवा. ज्याच्या आश्रयानं गर्वोन्नत होऊन ती माझ्याकडं यायला तयार नव्हती तो तिचा पती त्याच्या भावासह युद्धाच्या सुरुवातीलाच मारला गेला. आता मिथिलेश कुमारी सीतेला त्याच्याबद्दल अपेक्षा आकांक्षा राहणार नाही. ती समस्त आभूषणांनी विभूषित होऊन भयशंका त्यजून माझ्या सेवेला उपस्थित होईल. आज रणभूमीवर काळाच्या स्वाधीन झालेले राम आणि लक्ष्मण पाहून ती त्यांच्यात गुंतलेलं तिचं मन काढून घेईल. स्वतःसाठी इतर कुठलाही आश्रय नाही हे ध्यानी येऊन त्यांच्याविषयी निराश झालेली विशाल लोचना सीता स्वतः होऊन माझ्याशी चालत येईल. दुरात्मा रावणाची ती बडबड ऐकून त्या सर्व राक्षसी ठीक तर असे म्हणून जेथे पुष्पक विमान होते त्या ठिकाणी गेल्या. रावणाच्या आज्ञेने ते पुष्पक विमान त्या राक्षसी शोकवाटिकेत बसलेल्या सीतेपाशी घेऊन आल्या. त्या राक्षसींनी पतिशोकाने व्याकुळ झालेल्या सीतेला तत्काळ पुष्पक विमानात चढविले. सीतेला पुष्पक विमानात बसून त्रिजटेसह त्या राक्षसी तिला राम लक्ष्मणांचे दर्शन घडविण्यासाठी घेऊन गेल्या. अशा प्रकारे रावणाने तिला ध्वजपताकांनी अलंकारलेल्या लंकापुरीवरून हिंडविले. इकडे हर्षभरीत झालेल्या राक्षसराज रावणाने लंकेत सर्वत्र राम आणि लक्ष्मण इंद्रजिताच्या हातून मारले गेले अशी दवंडी पिटवली. त्रिजटेसह त्या विमानातून तेथे जाऊन सीतेने रणभूमीवर वानरांच्या ज्या सेना मारल्या गेल्या होत्या त्या सर्व पाहिल्या. मांसभक्षी राक्षस आतून प्रसन्न आहेत तर श्रीराम लक्ष्मणांपाशी उभे असलेले वानर अत्यंत दुःखपीडित आहेत हेही तिने पाहिले. त्यानंतर सीतेने बाणशयेवर झोपलेले 2 भाऊ श्रीराम आणि लक्ष्मणही पाहिले. बाणांनी पीडित होऊन संज्ञा शून्य होऊन ते तेथे पडलेले होते. त्या 2 वीरांची कवचे तुटलेली होती. धनुष्यबाण वेगळे होऊन पडलेले होते. बाणांनी सर्वांग विच्छिन्न झालेले होते. ते बाणसमूहांनी घडविलेल्या पुतळ्यांप्रमाणे पृथ्वीवर पडले होते. जे प्रमुख वीर आणि सर्व पुरुषात उत्तम होते ते 2 भाऊ कमलनयन श्रीराम आणि लक्ष्मण अग्निपुत्र कुमार शाख आणि विशाख यांच्याप्रमाणे शरसमूहात झोपले होते. या 2 नरश्रेष्ठ वीरांना त्या अवस्थेत बाणशयेवर पडलेले पाहून दुःखाने व्याकुळ झालेली सीता करुणाजनक स्वरात जोरजोराने विलाप करू लागली. निर्दोषांगी श्यामलोचना जनकनंदिनी सीता आपले पती श्रीराम आणि धीर लक्ष्मण धुळीत लोळताना पाहून हमसाहमशी रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हृदय शोकाघाताने बधीर झाले होते. देवतुल्य प्रभावशाली असलेल्या त्या 2 भावांना त्या अवस्थेत पाहून त्यांच्या निधनाची शंका येऊन ती दुःखाने चिंतातूर होऊन विलाप करू लागली. आपले स्वामी श्रीराम तसेच महाबली लक्ष्मण देखील मारला गेलेला पाहून शोकविवल झालेली सीता वारंवार करुणाजनक विलाप करू लागली. सामुद्रिक लक्षणं जाणणाऱ्या विद्वानांनी मी पुत्रवती होईन आणि सधवा असेन असं सांगितलं होतं. आज श्रीराम मारले गेल्यामुळं ते सारे लक्षण ज्ञानी पुरुष असत्य वचनी ठरले.
ज्यांनी मला यज्ञपरायण तसंच विविध सत्रांचं संचलन करणाऱ्या राजाधिराजाची पत्नी होण्याचं होशील असं सांगितलं होतं, ते सारे लक्षणवेत्ते पुरुष आज श्रीराम मारले गेल्यामुळं खोटं बोलणारे निघाले. ज्या लोकांनी लक्षणांद्वारा मला वीर राजांच्या पत्नीमध्ये पूजनीय आणि पतीद्वारा सन्मानित म्हणून सांगितलं होतं, ते सारे लक्षण यज्ञ पुरुष आणि श्रीराम न राहिल्यामुळं मिथ्यावादी ठरले आहेत. ज्योतिषशास्त्राचे सिद्धांत जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांनी माझ्याबरोबरच मला नित्य मंगलमयी सांगितलं होतं, ते सारं लक्षणवेत्ते पुरुष आज श्रीराम मारले गेल्यामुळं आशावादी सिद्ध झाले आहेत. आता पायावर असलेल्या कमलादी लक्षणामुळं कुलवती स्त्रिया आपल्या राजाधिराज पतीसह सम्राज्ञीच्या पदावर अभिषिक्त होतात. ती लक्षणं माझ्या दोन्ही पायावर निश्चितपणानं विद्यमान आहेत. ज्या अशुभ लक्षणामुळं सौभाग्य लाभणं कठीण असतं आणि स्त्रिया विधवा होतात, तो लक्षण माझ्या ठायी नाही. खूप निरीक्षण केल्यावरही मला माझ्या अंगावर असली लक्षणं दिसली नाही. तथापि माझी सारी शुभ लक्षणं आज निष्फळ झाली आहेत. स्त्रियांच्या हातापायावर जी कमल चिन्ह असतात ती अमोघ असतात असं लक्षणवेत्ते विद्वान सांगतात. परंतु आज श्रीराम मारले गेल्यामुळं ती सारी शुभ लक्षणं माझ्यासाठी व्यर्थ झाली आहेत. माझे केस सूक्ष्म, सम आणि काळे आहेत. भुवया परस्परांना जुळलेल्या नाहीत. माझ्या पायांच्या पिंढऱ्या गोल गोल आणि रोमरहित आहेत. माझे दातही परस्परांशेजारी असून विरळ नाही. माझ्या डोळ्यांच्या आसपासचे भाग, दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही पायांचे घोटे आणि मांड्या सम, विशाल आणि महासल आहेत. दोन्ही हातांच्या अंगुली सम आणि स्निग्ध आहेत. त्यांची नख गोल आणि चढ उतार असलेली आहे. माझे दोन्ही स्तन परस्परांच्या निकट असून स्थूल आहेत. त्यांचे अग्रभाग आतल्या बाजूला आहेत. माझी नाभी खोल आणि जिच्या आसपासचा प्रदेश उंच आहे. माझा पार्श्वभाग आणि छाती मांसल आहे. माझी अंगकांती हिरकमण्यासारखी उजळ आहे. शरीराची लव कोमल आहे आणि पायांच्या 10 अंगुली आणि 2 तळवे हे 12 पृष्ठभाग चालताना पृथ्वीवर नीटपणानं स्थिर होतात. या सर्व लक्षणामुळे लक्षणज्ञांनी मी शुभ लक्षण आहे असं सांगितलं होतं. माझे हातपाय लाल आणि उत्तम कांतीनं युक्त आहे. त्यांच्यात यवाच्या समग्र रेषा आहेत. तसंच माझ्या हातांच्या उंगली परस्परांशी जुळविल्या तर त्यांच्यात किंचितसे छिद्र देखील राहत नाही. कन्येची शुभ लक्षणं जाणणाऱ्या विद्वानांनी माझं मंदास्मिता म्हणून वर्णन केलं होतं. ज्योतिष सिद्धांत जाणणाऱ्या निपुण ब्राह्मणांनी मला पतीसह राज्याभिषेक होणार आहे असं भविष्य वर्तविलेलं होतं. परंतु आज साऱ्या गोष्टी खोट्या ठरल्या आहेत. या दोन्ही भावांनी माझ्यासाठी जनस्थानी शोध घेतला. माझा पत्ता मिळताच अक्षोभ्य असा समुद्रही पार केला. परंतु अरे रे, इतकं सगळं केल्यावर थोड्याशा राक्षस सेनेद्वारा ते कसे बरं मारले गेले. खरं तर तिला हरविणं त्यांना गोपद ओलांडण्यासारखं सोपं होतं. मग असं का झालं? हे दोन्ही रघुवंशी बंधू तर वारुण, आग्नेय, ऐंद्र, वायव्य आणि ब्रह्मशिरे आदी अस्त्र देखील जाणत होते. मरण्यापूर्वी त्यांनी या अस्त्रांचा प्रयोग का बरं केला नाही? या अनाथ सीतेचे रक्षक असलेले श्रीराम आणि लक्ष्मण इंद्रतुल्य पराक्रमी होते. परंतु इंद्रजितानं स्वतः मायाविद्येचं अदृश्य राहूनच त्यांना रणभूमीवर मारून टाकलं आहे. अन्यथा युद्धस्थळी या रघुनाथांच्या दृष्टीपथात येऊन कुणीही शत्रू जिवंत परतणं शक्य नाही. मग त्याचा वेग मनासारखा जलद का असेना, परंतु काळाच्या दृष्टीनं काहीही भारभूत नाही. त्याच्या दृष्टीनं दैवावर विजय मिळवणं विशेष कठीण नाही. या काळाच्या पाशात सापडूनच आज श्रीराम भावासह मारले जाऊन युद्धभूमीवर झोपले आहेत. श्रीराम
महारथी लक्ष्मण, मी स्वतः आणि माझी माता या साऱ्यांपेक्षाही जास्त दुःख मला माझ्या तपस्विनी सासूबाईंविषयी वाटत आहे. त्या प्रतिदिवशी विचार करीत असतील की वनवासाचं व्रत समाप्त करून वनातून परतलेले श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना पाहीन तो दिवस कधी येईल. इथे 91वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 92वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.